नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाबद्दल. पितृपक्षाचे काय महत्त्व आहे आणि उपाय, या पवित्र काळात आपल्या पूर्वजांसाठी कोणते उपाय करू शकतो? पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना आदर आणि श्रद्धांजली देण्यासाठी असलेला महत्त्वाचा काळ आहे. या काळात आपण पितृस्नेहाच्या अनुष्ठानाचा, तीर्थाटनाचा आणि तर्पणाचा महत्त्व समजून घेऊ. तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल तर प्रखर पितृदोष देखील या उपायाने नाहीसे होऊन जातात. असा विश्वास आहे की या काळात आपले पितृ पृथ्वीवर येऊन आपल्या मुलावर आशीर्वाद देतात. म्हणून या काळात पितृस्नेहाचा विशेष महत्त्व आहे. श्रद्धा आणि धर्म या दोन्हींचा संगम पितृपक्षामध्ये दिसतो. तर आपल्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे हे आपण कसं ओळखायचं? जन्मपत्रिकेतील पितृदोषाची काही लक्षणं आहेत. या लक्षणावरून तुम्हाला कळून जाईल की आपल्या जन्मपत्रिकेमध्ये पितृदोष आहे. तर सर्वात पहिले लक्षण असं आहे की शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे, घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे, विषारी सर्पदंश होणे हे देखील या पितृदोषाचे लक्षण आहेत. तसेच आपलं मन, शरीर अस्वस्थ राहणे, मन अशांत राहणे, भय वाटणे, दचकणे, बडबडणे, भास होणे, नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे, वाईट स्वप्ने पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे, पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलाचार या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला अडथळा येणे, त्यात मन न लागणे, त्यावर विश्वास न बसणे हे देखील एक पितृदोषाचं लक्षण आहे. कौटुंबिक पण काही आपल्याला त्रास होतात. तर घराला पाणी पुरवठा न्यून होणे, घरामध्ये पाणी पुरवठा कायम आपल्याला कमी पडत असेल किंवा पाणी अपुरं पडत असेल, पाणीच मिळत नसेल, येत नसेल किंवा दाम्पत्य सुख समाधानी न वाटणे, घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळा येत राहणे हे देखील पितृदोषाची लक्षणे आहे. पुढचं लक्षण असं आहे वारसा हक्क जाणे. वारसा हक्क जाणे म्हणजे लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे, कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे, परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूतप्रेताच्या त्रासाचा अनुभव येणे, अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सगळ्या पितृदोषामुळे येत असतात. असं पाहायला गेलं तर ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपल्या पितृदोषामुळे होऊ शकतात. भूतबाधा म्हणा, कर्जबाजारीपणा, घरामधील जी कटकट आहे किंवा आणखीन काही जो त्रास आहे, आजारी पडत असाल तुम्ही सारखं तर ह्या सगळ्या मागे एकमेव कारण असते ते पितृदोषाचं. आपण कितीही सेवा केली, कितीही पूजापाठ केले, कितीही काहीही केलं तरी हे पितृदोष आपले जे काही कार्य आहे ते कार्य होऊ देत नाही, त्या कार्याला ते अडथळा आणत असतात. आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सर्वात आधी आपण पितरांची सेवा केली पाहिजे, आपला कुलाचार केला पाहिजे आणि नंतर देवतेची सेवा केली पाहिजे. तर ह्या पितृपंधरवड्यात पितरांच्या सेवेसाठी हे पितृपक्षाचे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तर या पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा केली पाहिजे. तर ते कोणत्या प्रकारे आपण सेवा केली पाहिजे? आता पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या पितृदोषावर आपल्याला काही उपाय देखील आहेत, ते आपण घरच्या घरी बसून हे उपाय करू शकतो या पितृपक्षामध्ये. तर कोणते ते उपाय आहेत? श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे 700 श्लोकी आपण बघतो, जे कोणी केंद्रात जात असेल तर त्यांना माहिती असेल श्रीमद भागवत ग्रंथ हा मिळतो केंद्रामध्ये. तर त्या ग्रंथाचं जर आपण पारायण केलं, आपले जन्मोजन्मीचे जे पितृदोष आहेत तर ते या पारायणामुळे नाहीसे होतात. आपल्या पत्रिकेतील जन्मदोषावर एकमेव उपाय म्हणजे श्रीमद भागवत. प्रत्येक एकादशीला आपण हे श्रीमद भागवत ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो आणि या पितृपंधरवड्यामध्ये पण आपण श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करू शकतो. खूप छोटं ग्रंथ आहे, जास्त काही वेळ लागत नाही, तुम्हाला तासाभरात ही सेवा होऊन जाईल. पण आपल्या पत्रिकेतील जो सर्वात मोठा दोष आहे तर तो दोष या तासाभराच्या सेवेने नाहीसा होतो. तर ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही ही सेवा घरामध्ये करू शकता. ही सेवा करत असताना संकल्प घेऊन तुम्ही सेवा करा. पितरांसाठी तुम्ही ही सेवा करत आहात, पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही ही सेवा करत आहात असा तुम्ही संकल्प घ्या आणि नंतर ही तुम्ही सेवा करा. नियम असे या पारायणाचे काही जास्त नाहीत, फक्त नॉनव्हेज खायचं नाही हा एकच नियम या पारायणाचा आहे. आणि 700 श्लोकी श्रीमद भागवत आहे. बघायला गेलं तर एक प्रकारे संक्षिप्त भागवत आहे. तर हे तासाभरात तुमचं वाचून होऊन जाईल, तास किंवा 1.5 तासात. तर हे पारायण तुम्ही या 15 दिवसामध्ये करू शकता. ही सेवा आपल्याला घरच्या घरी तुम्ही करू शकता.
केंद्रामध्ये जाऊन करा किंवा घरच्या घरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। पितृपक्षामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आपल्या प्रत्येक घरामध्ये हे झालं पाहिजे। यामुळे पितरांना सद्गती मिळते। आपण प्रत्येक एकादशीला तर श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करतोच, पण या पितृपक्षामध्ये देखील जो कोणी या श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करतो त्याच्या पितरांना सद्गती मिळते, मोक्ष मिळतं आणि त्यानंतर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपली जी काही अडलेली कामे आहेत तर ते पूर्ण होण्यास सुरुवात होते। एका दिवसात एक पारायण आपलं झालं पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही रोज तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही पारायण या दिवसामध्ये करा। 3चा संकल्प घ्या किंवा 5चा संकल्प घ्या किंवा 7चा घ्या किंवा तुम्हाला एक जरी करायचं असेल तरी एक पण तुम्ही करू शकता। पण आता आपल्याकडे हे 15 दिवस आहेत, तर या 15 दिवसामध्ये आपण तासाभराचा वेळ आपण का काढू शकत नाही? तर रोज आपण जरी वाचलं तरी चालतं, तुम्ही थोडे थोडे अध्याय करून वाचला तरी चालतं, पण ह्या 15 दिवसात आपल्याकडनं श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण झालं पाहिजे। आता आपण जन्मपत्रिकेमधील पितृदोषासाठी कोणत्या कोणत्या पूजा करत असतो, काही ना काहीतरी उपाय करत असतो, तर या पितृपक्षामध्ये तुम्ही हा एक उपाय करून बघा, तुम्हाला नक्की याचे अनुभव येतील। तुम्हाला या 15 दिवसातच तुम्हाला या पारायणाचे अनुभव यायला लागतील। मी वरती स्क्रीनवर श्रीमद भागवत ग्रंथाचा फोटो देखील लावेल, तो तुम्ही बघा आणि तशा पद्धतीने तुम्ही केंद्रामधून श्रीमद भागवत ग्रंथाचा ग्रंथ आणा किंवा मोबाईलवर देखील तुम्ही PDF घातला तरी त्याचा PDF तुम्हाला मिळेल, त्यामधून पण तुम्ही वाचन करू शकता। तर अशा प्रकारे आपल्या जन्मपत्रिकेतील प्रखर पितृदोषावर एकमेव असा उपाय म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ। तर या ग्रंथाचं पारायण आपण नक्की या पंधरवड्यामध्ये केलं पाहिजे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।